18 लक्षणं ज्ञानाचे सांगितली आणि 18 लक्षणं ज्ञानाचे सांगून झाल्यावर आता अज्ञानाची पाळी आली. पण माऊली ज्ञानोबा काय म्हणतात, खरं असे की ज्ञान स्पष्ट झालं रे झालं की अज्ञान सांगायची गरजच नाही. ज्ञान पुढे झाली या अज्ञान झालं रे धनंजय, कारण जे ज्ञान नाही ते काय आहे, अज्ञान आहे. मग आता ज्ञानाची लक्षणं सांगितली. आता ज्ञानाची लक्षणं सांगितली तर मग त्याचा अर्थ अज्ञानाच्या विरोधात काय आहे, अज्ञानी आहे. परंतु काही काही लक्षणं माऊली ज्ञानोबा म्हणतात, मी सांगतो तर ऐका. मग काही काही चिन्हे काही काही लक्षणं त्याचे सांगू. तरी संभावनी जी जो मानाची वाटप आहे सत्कार्य हो तो शोधया. आता अमानित्व पहिला गुण होता, अमानित्व ज्ञानाचा गुण आहे का नाही. आता अज्ञानाचा अवगुण आहे का नाही. त्याला मान आवडत नाही, याला काय आवडतो, मान आवडतो, आहे का नाही. संभावने जीव माऊली ज्ञानोबा म्हणतात त्याला मान आवडत नाही, तो जगतोच मानासाठी. संभावने जीव जगतोच कशासाठी, तो संभावितपणा मिळवायसाठी, आपल्याला मान मिळावा, आहे का नाही. महाराज काय म्हणतात ना, काही काही माणसं म्हणतात सुद्धा की मग आता अपमान झाला तर जगायचंच कशाला, आहे का नाही. मान झाला पाहिजे. संभावनेची संभावना करता जो मानाची वाट पाहिजे सतत वाट पाहत राहतो. कशाची, मान. कुणी कोण मिळेल, कुणी कोण मिळेल, कुणी कोण मिळेल, कुणी कोण मिळेल, कोणाकडून ना कोणाकडून काय मिळाला पाहिजे, मान मिळाला पाहिजे, मान मिळाला पाहिजे, मान मिळाला पाहिजे. मान वाट पाहिजे. सत्कार्य होय तो शोधया. ज्याचा सत्कार झाल्यानंतर ज्याला काय होतो, आनंद होतो. बरं, सत्कार्य होय तो शोधया. गर्वे पर्वताची शिखरे तैसा महत्वावरून येतरे त्याच्या ठाई पुरी आज्ञा नाही. गर्वे पर्वताची शिखरे, गर्व ते इतका आलेला असतो की पर्वताचं शिखर म्हणजे पर्वतावर पुन्हा एक असलेलं ते उंच पर्वत, उंचच्या उंच, आणि त्याच्यावर एक कळस. कधीच ते कळस कधी येते का पाहिजे ते वरच. चला बा खाली जमिनीवर कधीतरी पर्वत उंच आणि त्याच्यावर ताट बसलेलं म्हणजे इतका तो काय असतो, असा गर्वानं असा फुगलेला राहतो, असा वाकत नाही कोणावर. तसा मोठेपणावरून खाली उतरतच नाही. मला कधी त्याच्यासाठी चालणं, बसणं, बोलणं असं असतं की लगेच त्याचं ते लक्षात येत आहे. त्याच्या ठाई पुरी अज्ञान आहे. त्याच्या ठिकाणी पुरेपूर काय आहे, अपूर्ण नाही, पूर्ण अज्ञानाचार्य पूर्ण काय झालेलं आहे, तिथं अज्ञान आहे असं तो समज. आणि स्वधर्माची मांगळी बांधेवांचे पिंपळे उभविला जैसा देवळी जाणून कोणचा. आणि स्वधर्माची मांगळी वाचेच्या पिंपळी बांधी. पिंपळ असतो आणि त्या पिंपळाला एक झेंडा बांधलेला असतो वर. पिंपळच पहिला उंच आणि त्याला काय असतो, तो झेंडा किती लांबून तो झेंडा तो मुद्दा बांधलेला असतो, आहे का नाही. कारण पिंपळ काय आहे, भगवंताची विभूती आहे. अस्वस्थ सर्व वृक्षानाम देवर्षी नामच्या नारद, आहे का नाही. वृक्ष जाती माझारी तो पिंपळ मेघा अवतारी. पिंपळ मेघा अवतारी, बरोबर आहे का नाही. आणि म्हणून त्याला ती पूजा वगैरे करून ते बांधतात. जसा मुद्दाम पिंपळावर उंच झेंडा बांधलेला तसा त्याच्या वाचेच्या पिंपळावर स्वधर्माच्या वर्णनाचा झेंडा बांधलेला. म्हणजे स्वधर्म म्हणजे आपण केलेलं कर्म, स्वतःचा धर्म. आम्ही असं केलं, आम्ही येऊ केलं, आम्ही देव केलं, आम्ही देव केलं, आम्ही असं हे झालं, आम्ही तसं झालं. म्हणजे सतत त्याच्या वाचेतून कर्म केलेलं काय करत राहणार, सांगत राहणार. आशा तृष्णा माया कालवणी दोन्ही दंभ तो दुरोनी लगेच लक्षात येते, नाही का नाही. आम्ही असं झालं, आम्ही होते, आम्ही ते झालं, वाचेचे त्यात बांधले. जसा उभयला जैसा देवळी जाणून कुंचा. जसं देवळावर जाणून बुजून आपण काय करतो, झेंडा बांधतो म्हणा, कळस लावतो म्हणा. जसा कळस लावलेलाच राहतो तसा त्याच्या वाचेने तो कळस काय असतो, लावलेलाच असतो. गाली विद्येचा पसारा स्वय सुकृताचा डांगोरा करीत तुले मोहरा स्मृतीसाठी. गाली विद्येचा पसारा, विद्येचा पसारा घाली. आपण जी थोडीफार काही विद्या मिळवली तिथं लगेच दुकानच लावतो असा बाजारात. हे ते आम्ही हे केलं, आम्ही ते केलं, आम्ही ते केलं, आम्ही ते सांगितलं. मी एका तुम्ही काय वाचला असेल तर गाडीवर लगेच लिहिलेलं असतं, ज्ञानेश्वरी मुखोद्गत श्रीहरिभक्त परायण, गाथा मुखोद्गत श्रीहरिभक्त परायण, असं बरेच गाड्यावर काय झालेले लिहिलेले. आपण जे थोडंफार काही मिळवलंय त्याचा काय घालणार, पसारा मांडणार. सुय सुकृताचा डांगोरा, सुकृताचा डांगोरा सुय. आपण जे पुण्य केलंय त्याचा दौंडीच घेणार, डांगोरा त्याची काय घेणार,
लय केलं हो आम्ही पहिल्यानं, तुम्हाला काय सांगायचं की सुरू हे तिथून सुरुवात आहे. आम्ही असं केलं, आम्ही हे केलं, आम्ही ते केलं, आम्ही आम्हाला केलेलं पुण्य ते राहिलं नाही आता, ते संपलं ते सांगून सांगून. पण तरी त्याचा काय राहणार टांगोरा, करी तुले मोहरा स्फितीची या, जेवढे क्रिया काय करणार तेवढे स्फितीची या मोहरा करी. स्फिती म्हणजे कीर्ती, कीर्ती डोळ्यासमोर ठेवूनच करणार. करणार ते कशा करता करणार, कीर्ती त्या क्रियेच्या अगोदर मनात हाच भाव राहणार की याच्यातून आपल्याला मान मिळावा, याच्यातून आपल्याला कीर्ती मिळावी, लोकांनी याच्यातून आपल्याला चांगलं म्हणावं, लोकांनी आपल्याला मुख्य जागेवर याच्यामुळे बसवावं, बस याच्या करताच करणार, याच्या करणार. आता चालले महाराज सगळे थोडं काही केलं की ते मोबाईलनं तर जास्त वाटवलं केलं, लगेच फोटो आणि लगेच मोबाईल. ब्रह्मगिरीच्या फेरी करत असताना एक आनंदाचा क्षण गौतम ऋषी जो तिथं लिहून टाकला, तुम्ही नाही टाकले, करीत तुले मोहरा स्थितीसाठी. खरं आपण कुठं गेलो हे ते काय लोकांना सांगून काय मिळणार आहे आपल्याला, मिळणार काही नाही. पण असं आता मी म्हणजे त्यातला शेण म्हणा, पण आपल्याला त्यावेळेस नाही आठवत, असं वाचायला तितक्या पुरता आठवते. आपलं असं आहे की मला चिंता घेतला तिथपर्यंत आपली आग होती, सोडून गेलं की पुन्हा सारखे करीत तुले मोहरा स्फितीची या, कीर्ती मिळवण्यासाठी सगळं करणार. अंगवरीवरी चर्ची जना ते अभ्यर्चिता वंची, तो दानपात ज्ञानाची खाली येत. अंगवरीवरी चर्ची, वर अंगाला मला लेपत करणार, गंध लावणार, हे लावणार, ते लावणार, ते त्याच्यापेक्षा साबण लावणार, असं मला काय म्हणतात ते उठून दिसलं पाहिजे चार लोकांना. कपडे बिपडे लगेच मला जसं फ्रेश राहणं, ते फेसवॉश. गुरुजीचं वाक्य पायातनच नाही, पायात घुंगरं नाही, फ्रेश असं फ्रेश राहणार. वरी चर्ची स्वतःच्या शरीराची एवढी सेवा करणार, आणि जना ते अभ्यर्चिता वंची, जगाची सेवा करायची म्हणलं की वंचना करणार. कोणाला तिला करून सुद्धा देणार नाही. मी महाराज तुम्ही कसं काय देईल, मला ते लोकांनी ती सवत लावलेली असते, लोकांनी सवय लावली म्हणा ती, असंच म्हणा मला ते वाटतं. कारण कोणी काही आपण हात माणसारखा एखादा काही आहे मग तिला सवय लागली की मग तसा हळूहळू तसा काय बनून जातो, स्वभाव बनून जातो, आहे का नाही. मला अभ्यर्चिता वंची, जगाची सेवा करायची वंचना करतो, तो जाणपा अज्ञानाची खाणी येते. त्याच्या जवळ अज्ञान नाही, तो अज्ञानाची काय आहे, खान आणि वनी विचारे ते तुझे दैशी जंगमे स्थावरे, तैसे दयाचे आचार्य जगा दुःख, वनी विचारे. अग्नी फिरायला निघला जंगलात, अग्नीला फिरावं वाटलं, आता फिरावं कोणालाही वाटतंय, अग्नीला फिरावं वाटलं, मग अग्नी जंगलात फिरायला निघला. अग्नीचं जंगलात फिरणं म्हणजे तेच जैसे जंगमे स्थावरे जळती. काय ठेवतो मागे फिरायला निघल्यावर म्हणजे रानवा लागला. अग्नी फिरायला निघला म्हणजे काय झाला, रानवा लागला. मला त्याचं फिरणं म्हणजे लोकांचा नाश करणं. अग्नीचं फिरणं म्हणजे लोकांचा, बरं मला लोकांचा नुसता नाश नाही, राख करणं. राख लोकांची काय करतो, राख करतो. तसा हा जिथं गेला तिथं त्याला दुःखच देणार. अग्नी जिथे गेला तिथं चटकेच देणार. ते झाड असो, जंगम कसावर कोणी असो, झाड असो, पशुकुलक असो, माणूस असो, कोणी असो, त्याला काय देणार, दगड फोडणार. जाऊ द्या तिकडे, दगड काय करणार, फोडणार. तपून एवढा अग्नी जिथं गेला तिथं दुसऱ्याला दुःख देणार दुसऱ्याला. तसं ज्याचं वागणंच असं असतं, आचार्य म्हणजे त्याची वागण्याची पद्धत अशी राहते की जिथं गेला तिथं काय देणार, फक्त त्रास देणार. कुठे कोणाकडे जाऊ, कोणालाही जाऊ, याला म्हणजे त्याच्या जीवनात आग लावल्याशिवाय सोडणार नाही. जयाजने कौतुके जे जल्पे ते सावळा उनी ती करूपे, विषावणी संकल्पे मारत जे कौतुके जे जल्पे, आहे का नाही. जल्पे म्हणजे बोलणं म्हणणंच नाही, बडबड करणं, वाचाळपणा करणं. असा जर कौतुकानं जर बोलायला लागला, कौतुकानं बोलणं कसं मी सांगतो मला, जे जल्पे ते साबळा हुनी तीक्ष्ण रूपे. त्याचं कौतुकाचं बोलणं म्हणजे साबळापेक्षाही तीक्ष्ण असतं. ते तीक्ष्ण रूपे म्हणजे टोची. साबळ म्हणजे माहितीये का, पहार वेगळी, आहे का नाही. आणि पहारीचाच एक मोठा भाग असतो बघा,
त्याला सबळ म्हणत होते. सबळ मोठं असायचं ते, पहिल्याने विहिरी खडक पडायला ते मोठं सबळ असायचं. 4 माणसांना धरून ते, नाही तर ते काय करायचे असं ते 12 पडायचे ते मोठं सबळ. मला ते एवढं असं तीक्ष्ण असं असायचं म्हणे, म्हणजे माऊलीने सांगितले म्हणून, आपण काय बघितलं नाही. मला ते एवढं असायचं की असं मारलं धरून किती खाली काय करायचं त्या खडकाला सुद्धा असं तनातन दगडाच्या कडक खडकाला सुद्धा अशा टोचण्या पाडत ते फोडायचं ना, जसं ते सबळ महाराज त्या दगडाला असं छिद्र पाडित, तसं याच कौतुकानं बोलणं म्हणजे दुसऱ्याच्या अंतःकरणाला छिद्र पाडणे. जाय तिकडे पिढी लोका, जोडी भांडवल तुमका, थोर झाला चुका वर का नाही घातली. जाय तिकडे पिढी लोका, त्याचं जगणं मग सहज कौतुकानं म्हणजे कसं कौतुकानं बोलणं. आणि मग जर काही व्याज ना व्हायला तो पुढचा माणूस काठी येते, कोणाला व्याज ना व्हायला मग तो फिसागणार बोलल्यावर. मग 4 जण एखादा माणूस आलावे, अरे कशाला बोला, अरे मी ये रे बोलतो रे, हे ये रे बोलणं म्हणजे कौतुकानं बोलणं. आपण तू ये रे बोलला पण त्याच्या आत तिथे छिद्र पडले ना, ये रे काय बोलायचं, कशाला बोलायचे, आपण त्याच्या आपल्याला काय करायचं, माऊलीचा अनुवाद करायचा. कौतुकाचे जलपते साबळावणी तीक्ष्ण साबळापेक्षा तीक्ष्ण, विषयावणी संकर. त्याचं मन कसं आहे, मानसिक अहिंसा सांगणं चालली आहे का नाही. तिथं काही वाचिक मानसिक काही अहिंसा सांगितली, हिंसा सांगणं चालली आहे का नाही. अहिंसेच्या विरोधात हिंसा आहे का नाही. आता याचं बोलणं झालं. मला त्याचे संकल्प मनाचे कसे असतात. माऊली ज्ञानोबा म्हणतात, विषयाहुनी मारक संकल्प जे, विषयापेक्षाही जहर त्याच्या मनातले काय असतात, संकल्प. कोणाच्या दारू त्याला याचं जळ न खाऊ, याचं पेट न खाऊ, याचं असं खाऊ होईन, याचा वाटोळं खाऊ नये, हे मरण खाऊ, हे वाचन. म्हणजे कधी त्याचे संकल्प घातकच दुसऱ्या करता, चांगले संकल्प सुद्धा करणार नाही. तया बहुवाज्ञान अज्ञानाचे निदान हिंसेची आहे तर जयाचे जिने. तया बहुवाज्ञान अजून त्याच्याजवळ भरपूर अज्ञान आहे. नाही तो अज्ञानाचा ठेवाच आहे. कोण, हिंसेशी आयतन जयाचे जिने, ज्याचं आयतन म्हणजे स्थान हे हिंसेला राहण्याचं घर आहे का नाही. अहिंसेच्या विरोधात हिंसा तिथे येऊन राहते. काही हिंसा आहे, मानसिक हिंसा आहे, आणि वाचिक सुद्धा काय आहे, हिंसा आहे. आणि हुंके भाता उगे रेचिले सवेचे उपगे, तैसा संयोगेच तेवढे हुंके भाता फुगे, रेचिले सवेची उपगे. हुंके भाता फुगे, तुम्ही त्या घिसड्याजवळ गेले का, घिसड्याजवळ तिथला दृष्टांत आहे. घिसड्याजवळ त्याच्याजवळ भाता राहतो पा, भाता म्हणजे कोणताही असा नाही, वाढायचा असा वाढला की असा फुगतो, आणि सोडला की पुन्हा असा होतो. तसा माऊली ज्ञानोबा म्हणतात, फुंकला की फुगे, म्हणजे इकडून हवा फुंकली गेली की भाता फुगे, आणि सोडून दिला रेचिलिया सोडला तर उपगे. लगेच काय होतं, पुन्हा असा 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 चालूच राहत होतो दिवसभर, खाली वरी फुगणं सुटणं. तसा मला तसा याच्या जीवनात काय करतो, अनुकूलचा संयोग आला की फुगला, वियोगाचं दुःख आलं की चपटला. फुगणं चपटणं खड्या गोष्टीसाठी. थंड पाण्याचा गिलास नाही मिळाला, लागला धावायला. खातानी मीठ वाढायचं विसरलं, लागला धावायला. भाकरीचा कोपरा जावाला, इतक्या गोष्टी धावाधावी राग हाना आणि बायकोची 3 दिवस भांडण. कशासाठी, फक्त भाकरीचा कोपरा जळाला असेल, इकडे लक्ष काय झालं असेल, जळाला असेल, काय फरक पडतोय, बरोबर आहे का नाही. ती भाकर आगणी जाळली पण तुझ्या विचारी जाळायला ना, फुगणार. जर झालं काही जमणारच नाही. आणि थोडीसा आनंद झाला लगेच महाराज. आणि कृष्णंत बाबीजी ज्ञानेश्वरी या विषयावर तैसा संयोग वियोगे चढे ओढे, संयोग चढे वियोग ओढ. भरती याला उत्तरवट व्हायला काय नाही, उशीर नाही. पडली वारे याची आवळसा, धुळे चढे आकाशा, हरका तळ घेतायसा सुती वेळे. पडिलिया वारिया वळसा, वारिया पडिल्या, वाऱ्याला वळसा पडला. वळसा म्हणजे गोल झालं वाटूळ म्हणतो त्याला. मोरत्या ये रवी धावणाऱ्या वाऱ्यापेक्षा गोल वाऱ्यात पावर काय राहतो,
जास्त राहतो बरोबर पत्रण पत्रण म्हणून धिंगाणच करून येत आहे का नाही. असा वाऱ्याला वळसा पडला की धुळी चढे आकाशात. धूळ कुठं जाते? जमिनीवरची धूळ आकाशात होती. भले उंचच्या उंच आपली नजर पुरत नाही इतका काय जाते. धुळी चढे आकाशात. हरी गाव ओळखे तैसा स्तुती वेळे. तशी कोण स्तुती केली की त्याला आनंदाचा वाळसाच येतो. असा की त्याचा जसं आकाशात धुळ जाते तसा कुठं जातो हा आकाशात. कोण स्तुती केली? बरं स्तुती करणारा कशामुळे करायला आहे? त्याला आपल्याकडून काम करून घ्यायचंय का काय? बरं स्तुती करणाऱ्याला त्या विषयातली माहिती आहे का नाही? ज्यानं कधी गाथा पाहिला नाही, ज्यानं कधी हरिपाठ नाही, जो कधी कीर्तनाला गेला नाही, जो कधीच नाही, त्याला म्हणा महाराज काय तुमचं कीर्तन झालं? अरे हो पण तुला त्यातलं कळालं काय? ज्याला कधीही कळालं नाही त्यानं कीर्तन चांगलं झालं म्हणल्यावर जर आनंद होत असेल तर माऊलीच्या या ओवीत बसल का नाही? काय महाराज थोडीशी स्तुती केली कोणी की त्या वाटकुळीत जसं सर्व तसंच साठणार. लगेच निंदा मोठी ऐके आणि कपाळ धरून ठाके. थेंबे विरे वारेने शोके चिखल जायचा. निंदा मोठ थोडीशी मोठी म्हणजे एवढी एवढी निंदा ऐकली केली कोणीतरी निंदा मोठी ऐकली तर काय करे? कपाळ धरून ठाके. लगेच कपाळ धरून बसणार. लगेच त्याला त्याचा सहन होणार नाही. कशाप्रमाणे थेंबे विरे वारेने शोके चिखल जायचा आहे का नाही. पाणी पडलं थेंब पडले की चिखल विरतो. वारं आलं की पुन्हा काय होतो? सुकतो. तसा चिखला वाळायला उशीर नाही, भिजायला उशीर नाही. तसं याला आनंदित व्हायला वेळ नाही आणि दुःखी वाटल्याही काय नाही वेळ नाही. लगेच विचारणार लगेच मग कोणाला कसं काय झालं कीर्तन आपलं? कसं काय जमत नाही. मी एका भागवताल होतो एका माणसात रात्री कीर्तन झालं. बिचारा मुक्कामाला थांबला. सकाळी एकाच घरी चहा गेली करत आहे. ते कसं करतो घरी माणसाला मन कसं काय रात्र कीर्तन झालं म्हणून बाबा मस्त कीर्तन झालं म्हणे. पण म्हणजे माझा तुमचं कीर्तन मला एकच आठवण येऊ लागली म्हणे रात्री काय म्हणजे म्हशीचा हऱ्या गोंगाळ्यासारखंच होत म्हणे. म्हणलं कसं काय म्हणे हऱ्या गोंगाळला ना तो पळतो जोरात म्हणे पण रस्त्यात नाही कुणीकडे बी. तसं तुमचं कीर्तन लय पळू लागलं म्हणे पण लाईन धरून नाही पळालं. महाराज तुम्हाला सांगतो त्या महाराजाचा जे राग पडला म्हणून महाराज गाव चांगलं नाही. तुम्ही भागवतच कसं करतो म्हणे 8-8 दिवस ठीक आहे लोक धडायचे आहेत का म्हणे. महाराज तुम्ही चहा घ्या तुम्ही गाडी करा आता तुमचं बी घडलं मिळत नाही ना आता आहे का नाही. असं असतं म्हणे लगेच स्तुती झाली की लगेच मला त्या अशा प्रकारे तैसे मानामानी होय जो कोणीही उर्मी नसाये दयाच्या ठाई आहे अज्ञानपुरी. तैसे मानामानी होय तसं मान आणि अपमान झाला की त्याला होतं कोणीच उर्मी नसाय. कोणतीच लाट सहन करत नाही. ना स्तुतीची लाट सहन करत ना निंदेची लाट सहन करत. दयाच्या ठाई अज्ञानापुरे. त्याच्या ठिकाणी पुरेपूर काय आहे? अज्ञान आहे असं तो समज. आणि म्हणे दयाच्या मनी गाठी वरी मोकळी वाचा देती. अंगे मिळे जिवे पाठी भलदया दे. दयाच्या मनी गाठी वरी वरी मोकळी वाचा तिठी. वरी वरी वाचा मोकळी. वर असं बोलणार महाराज पुढच्या माणसाला की त्याला वाटतं आपला कितीच काळजी आपली किती जीव लावतोय असं म्हणून मला वाचा मोकळी सोडणार पण मनी गाठी. पण मनात काय राहते? तुकोबर आहे म्हणतात बोलण्यात वेगळं आणि मनात वेगळं. बोले एक चाले एक त्याचे पाहू नये मुख. ती मनवी आहे ना बोले तैसा याचे विरोधात आहे का नाही. प्रमाण नाही बरं का गोविक सांग्यान करियान तेथ कैचे ब्रह्मज्ञान. जेथ वशे धनमान तेथही ब्रह्मज्ञान. जिथं धनमानाची अपेक्षा आहे तिथेही ब्रह्मज्ञान नाही. बरोबर आहे का नाही. मला बोले तैसा चाले प्रमाण आहे पण त्याची वंदावी पावले पुढचं ते नाही. बोले तैसा चाले तुका म्हणे तो अमोल अमोल येतो असा महात्मा की त्याचं मोल करता येत नाही असं आहे. आणि म्हणून त्याचा म्हणा कोणतीच लाट ज्याला ज्याची काय मनी गाठी वरी वरी मोकळी वाचा देते दृष्टी वाचा. अंगे मिळे जीवे पाठी भरता येते. शरीरानं एकाला जाऊन मिळतो आणि मन त्या दुसऱ्याला केलेलं राहतं. अंगे मिळे पण जीवे भलता यादी
अंगी मिळे म्हणजे वरवर दाब संगत राहतो. अहो मी तुमच्याच संग हो, आम्हाला तुम्ही आम्ही म्हणल्यावर तुम्ही घेऊच नका आणि मनात दुसरीकडेच असते. म्हणजे असं व्याधाचे चारा घालणे तैसे प्रांजळ जोगावणे, सांगाची अंतकरणी विरू करी व्याधाचे चारा घालणे तैसे प्रांजळ जोगावणे. महाराज काही काही असा जीव लावणार, एखाद्याला असा जीव लावणार तर काय लागतं, तुला हे लागतं ते लागतं काय लागतं, पण त्याचा जीव लावणं म्हणजे कसं असतं, कसायानं बकऱ्याला घातलेला चारा. काय चारा घालणार कसाई महाराज, अरे बाप 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 आहे का नाही. मला तू इतकं त्या बकरे तुम्हाला एकदम तुका पोतकोबर आहे म्हणता, तुका म्हणे पाव काय, तुका म्हणे बोकड पाव, तुका म्हणे खाटीक पाव धरी मोह बोकडा, धरी मोह बोकडाचा. मला ते इतकं कधी कधी होतं की ते जर ते खाटक निघला तर ते बकरू त्याच्या मागत निघत नाही, नेहमीच निघतोच ते. कशामुळं काय, इतका जीव लावणार इतका जीव लावणार आणि कशासाठी, आपले महाराज म्हणायचे त्या लोट मग आजेचे का कशासाठी, कापावया नळी बोकडाची मान कापायसाठीचे ना महाराज, त्याला द्वारा बांधलेला असतो. किती सुंदर आहे का नाही. व्याधाची म्हणजे कसाबाचा चारा घालणं, जीव लावणं तैसे प्रांजळ. महाराज ज्याला म्हणते तर गोड बोलून फसवणार, आपण म्हणत नाही का महाराज चांगलं वागला आणि शेवटी आम्हाला कापलं, म्हणजे यालाच म्हणतात प्रांजळ. सांगाची अंतकरणे विरो करी, एखादा सज्जन अंतकरणाचा महात्मा दिसला, सज्जन चांगला दिसला की त्याचा अंतकरणातून विरोध करणार. त्याचा फक्त एकच तुकोबरायांची दिलेला दृष्टांत. तुकोबराय म्हणतात महाराज त्याला त्याचा एक जातीच असली गरज नाही, त्याला विरोध करायला भावकीची गरज नाही, त्याला एका गावात राहणाऱ्याची गरज नाही, त्याला धुऱ्या शेजारी धुरा असणाऱ्याची गरज नाही, त्याला घरा शेजारी घरा असणाऱ्याची गरज नाही, फक्त ज्याच्या कपाळाला गण त्याचा विरोध. तुकोबरायचा अभंग आहे. तुकोबरायांनी त्या 2-3 दृष्टांत दिले. तुकोबराय म्हणतात हातव ठाईचा विचार आहे याती वैराकार, आय केली जळचरी देवर त्याच्या घाटावरी, आहे का नाही. हा हातव ठाईचा विचार काय आहे याती वैराकार. सज्जन पाहिला की मला त्याच्या अंतकरणातून विरोध करणार, आहे का नाही. गार शेवळाळी गुंडाळली का निंबुडी जैशी पिकली तैशी दयाची भली बाह्य क्रिया. बाहेरून इतकी क्रिया चांगली दिसणार, एवढी क्रिया चांगली दिसणार की गार शेवाळे गुंडाळली. तुम्ही गार म्हणजे दगड शेवाळ्यान गुंडाळलेला दगड पाहिला असा दिसतो महाराज लांबून. याला पण त्या फिरीला गेल्यावर तिकडे सगळे दगड काय झाले, त्या दगडाला पाणी पडू पडू डोंगरानं शेवळच आलेलं आहे महाराज. लांबून असं दिसतंय की वा 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 काय निसर्ग आहे, हिरवगार, त्याला कोम फुटलेले, एवढं सुंदर दिसतं, एवढं सुंदर दिसतं, एवढं सुंदर दिसतं. पाय गेला गार शेवाळे गुंडाळली, तसं वरून असं दिसणार की बाप बाप बाप. अहो तुम्ही फसले कस काय, अरे मोठी माळ टपुऱ्या गंध होता हो, हिशवळलेली का. मी विश्वास ठेवला म्हणजे मला वाटलं मालकरी कसा खोटं बोलल. अजून बऱ्याच लोक मला बिना मालकरी लोकांचं सुद्धा अशी भावना आहे की मालकरी खोटं बोलत नाही. आपले कोणाला सांगू नका वर, आपल्याला माहिती आहे की आपण काय बोलतोय तर, बरोबर आहे का नाही. पण मला लोकांची भावना आहे, गळ्यात माळ असू द्या गंध असू द्या, नवीन ठिकाणी जाऊ द्या, दुकानदार म्हणतो 10 रुपये सुट्टी नाही, नंतर द्या पंढरपुरात जाऊ द्या, आळंदीत जाऊ द्या, नंतर द्या तुम्ही माल तरी तुम्ही काय. आता दुकानदाराने कळायले मला आता जरा स्वस्त तेवढा पण ठेवतात. अजूनही काय करतात माळीवर तुम्ही पाणी एखाद्या आपल्याला एखादा माल तरी दुसरे आपल्या येतं म्हणून बरं असतात आहे ना. गार शेवाळे गुंडाळली का निंबोळी जैशी पिकलेली निंबोळी, वा 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 वा. वरून असं वाटतं की आंब्याची बहीणच दिसते नाही, आंब्याची बहीणच महाराज अशी पिवळी अशी पिकलेली निंबोळी अशी घेतलं, वा 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 वा. पण फोडून खाल्ली कडून तसं तैशी दयाची तशी बाहेरची क्रिया ज्याची काय आहे भली चांगल्या प्रकारची आहे. अज्ञान दयाच्या ठाई ठेवली अशी पाहिली, या बोला नाही सत्य माने, त्याच्या ठिकाणी अज्ञान ठेवलेलं आहे अर्जुना. या बोलण्याला काही अन्यथा समजायचं कारण नाही, हे सत्याचे.
आणि गुरुकुळी लाजे, जो गुरु भक्ती उपजे, विद्या घेऊन माझी गुरुशीची जीव. आता आचार्य उपासना, गुरुची सेवा माऊलीने किती 90 वयात वर्णन केलेलं आहे. इथं माऊली ज्ञानोबा आहे त्याच्या विरोधात वर्णन करतात. गुरुकुळीशीची लाजे, गुरुच्या कुळाचं नाव सांगायला काय तर वाटते त्याला लाज वाटते. कोणाकडे शिकले? आम्हाला शिकायचीच गरज नाही पडली ना, कोणाकडे शिकलो ना काही. गुरुचं नाव सांगणार नाही. गुरु भक्ती उपजे, गुरुची भक्ती करायची म्हणलं की उपजे म्हणजे उन्मत्तपणा येतो, माज येतो. गुरुची सेवा करणार नाही. विद्या घेऊन माझी गुरुशीची, जो विद्या मिळवतो आणि विद्या घेऊन आपल्या गुरुशीच काय होतो, पुन्हा उन्मत्त होतो. मागे त्या वृंदावनची घटना होती, आश्रम होता. मला शिष्यानंच गुरुचा फोन केला. कशासाठी? त्या आश्रमाच्या गादीवर बसायसाठी. गुरुचा गुरु ते राहायला मर्जी संपादन केली वगैरे आणि नंतर गुरुचाच काय केला, खून करून टाकला. आहे का नाही? म्हणजे विद्या घेऊन माझे गुरुशीची, जो गुरुचे ते काय असते, असे लोक संताला ओळखू येतात. सज्जन माणसं ओळखतात की सोबत राहून याला त्या पदावर न बसवता दुसरा बसवायचा विचार असेल त्या महात्म्याचा, दुसरा शिष्य म्हणजे संस्थान मोठं होतं, तर मला दुसऱ्याला बसवतो का? गुरुशीची माझी, विद्या घेऊन माझी गुरु. माऊलीने एकाच ओळीत वर्णन केलं आणि माऊलीनं त्याचं गुरुची भक्ती न करणाऱ्याचं एका ओळीत का नाईलाजानं सांगावं लागलं. कारण आता आज्ञानाची लक्षणं सांगत असताना त्याला सांगावं लागलं. पण एका ओळीत सांगणं आणि माऊली ज्ञानोबा पश्चाताप झाला. म्हणजे इतका माऊलीला त्याचा काय आहे, तिटकारा आहे गुरुची सेवा न करणं. म्हणून पहा माऊली काय म्हणतात पुढच्या ओळीत लगेच, दयाचे नाम घेणे ते वाचे शूद्रांना होणे, बरी घडले लक्षणे बोलता वाचे. दयाचे नाम घेणे, या गुरु भक्तीनं करणाऱ्याचं नाव घेणं लागलं हे वाचे शूद्रांना होणे, वाच्या विटाळवणे नाही. वाचेला काय झाला, माझ्या विटाळ झाला, विटाळवू नये. मग तुम्ही बोललेच कशाला माऊली, एवढं तुम्हाला वाचेल विटाळ, बरी पडले लक्षणे बोलता ये. पण अज्ञानाचे लक्षणं सांगत असताना मला ते सोडता आलं नाही, बोलावं लागलं. आता काय करावं, ऐका, अशा माणसाचं जर नाव मुखातून आलं तर काय करावं माऊली सांगतात. आता गुरु भक्ताचे नाव घेऊ, देणे वाचे प्रायचित देव, गुरु सेवका नाव पाव सुरू जायसा. गुरु भक्ताचे नाव घेऊ, गुरुची भक्ती करणाऱ्याचं काय घ्यावं, नाव घ्यावं. महाराज एखाद्या अभक्ताचं तोंड पाहिलं तर सूर्याचं दर्शन घ्यावं, पाप जातं. बरोबर, एखादा माहिती माणसाचं अभक्ताचं जर तोंड पाहिलं तर काय करावं, सूर्याकडे. एखाद्याचं आपल्या वाचेतून जर एखाद्या पाप्याचं नाव निघालं तर माऊली ज्ञानोबा सांगतात काय करावं, त्याने वाचे प्रायचित्त देऊ. वाचेला काय देऊ, प्रायचित्त देऊ. कशानं प्रायचित्त द्यायचं, गुरु सेवका नाव पाहू, गुरुच्या सेवा करणाऱ्याचं काय घ्यावं, नाव घ्यावं. कोण आहे गुरुची सेवा करणारा तुमच्या दृष्टीनं नाव घ्यायचं बघा, सूर्य जायचा, सूर्य किंवा गुरुची सेवा करणारा सूर्यासारखा पवित्र असलेला, सूर्यासारखा जो काय आहे पवित्र महात्मा आहे गुरु सेवक. कोणी माऊली येतात, तुकोबारा येतात. आपल्याला जर आपल्या वाचेतून एखादी अपवित्रता निघाली तर ज्ञानोबारायचं नाव घ्यावं, तुकोबारायचं काय नाव घ्यावं. येतुल्यानी पांगो पापाचा निस्तरे रेवाचा, जो गुरुकल्पकाचा नामी झाला. येतुलीनी पापाचा वाचा निस्तरेले, झालेल्या पापाचं वाचेचा काय होऊन जाईल, निस्तार होऊन जाईल, पाप नाहीस होऊन जाईल. जो गुरुची सेवा करणाऱ्याचा दुसरा सूर्य तप्त झालेला आहे. हा ठायवरी दयाच्या नामात तया नामाचे बहिदरी, मग म्हणे अवधारी आणि त्याची या ठिकाणापर्यंत त्याच्या नावाची भीती धरावी. अशा वाईट माणसाचं नाव सुद्धा घेऊ नये. काही माहिती का, ज्ञानोबा तुकोबारायांनी सांगितलं का हे 100% श्रद्धा ठेवूनच मानावं लागतं, याच्यात पळवाट काढून चालत नाही. मग तर्क वितर्क करायचे ग्रंथच नाही, हे श्रद्धेचे ग्रंथ आहे. मला दुसरं नाव घेतलेलं कसं होईल हो, हे म्हणायचंच नाही. हे आहे ते असंच आहे, हे असंच आहे. ज्यावेळेस मानव त्यावेळेस त्याच्यात गाथ्यात ज्ञानेश्वरीत भागवतात तर्क करायचा नाही. कोण सांगितलं, ज्ञानोबारायांनी तुकोबारायांनी. ते तसं आहे नाही, तसंच आहे. आपल्याकडून मान पाळणं होतंय न होते तो विषय आपला आहे, नाही का नाही. पण त्याच्यात काही तर्क करण्याची गरज नाही. पण येरी चर्चा करू त्याच्यात काही, म्हणजे मी तुम्हाला नाही अशी म्हणते माणसं नाही, पण येरी मला संशयाची असं कसं असं लोक मला वाटतंय, म्हणजे आपल्याला वाटतंय तसं का ज्ञानोबारायला वाटतंय तसं. ज्ञानोबाराय म्हणतात वाचायला पाप होतच, त्याच्यात पुन्हा संशय नाही.
या ठिकाणापर्यंत त्याच्या नावाचं सुद्धा माणसानं भीती धरावी. राहू दे, आता पुन्हा काही लक्षणं आहे. तरी अंगी कर्मे ढेला जो मने विकल्पे भरला आडवीचा अवघडा कोहा जायचा अंगे तरी अंगे कर्मे ढेला. कर्म करत असताना अंग नेहमी त्याचं काय असतं? कधीच असा उत्साह नाही. सत्कर्म करायला कर्म म्हणजे सत्कर्म आहे का नाही, दुष्कर्म नाही. बरोबर आहे का? बरोबर. कर्म करायचं म्हणलं की रावाच्या दिवस जाऊ तिकडे टाकू द्या ना, पाहू नंतर कोणतं काय कीर्तन नाही. नेहमी नेहमी कीर्तनात काय पडले हो, एखादी 8-15 दिवसाला असं असतंय तसं असतंय. बरोबर. निष्काम कर्म करायचं म्हणलं की त्याच्या जमणारच नाही. जमणारच नाही. बरेच चांगला मोठा महाराष्ट्र नावाच्याला महाराज प्रत्येक एखाद्या गावात कीर्तन काय करायचं, कशात कीर्तन करायचं म्हणे गावात महाराज म्हणे आम्ही असा नियमच ठेवला महाराज की फक्त सप्त्यात 7-8 कीर्तन वर्षाला करायची. पुन्हा गावात कीर्तनच करीत नाही. भूक लागू द्यायची गावातल्या लोकांना नाही ना. म्हणे आमच्या सप्त्यात केशव बघा गावच्या गावात हजर राहतो. कशामुळे राहतो म्हणजे माहितीये का की आम्ही मधातल्या लोकांना ऐकायलाच खेळू देत नाही. आणि मला त्याचा नियमच करत आहे त्या लोकांना गावचा की फक्त वर्ष कीर्तन किती म्हणा 8. पुन्हा एखादच जरी असली काहीच नाही. एखादच जरी असली कीर्तन नाही महाराज जरी घरी असले हुशार जाऊन नाही जाऊन झोपणार. मी आरोप नाही करणार. माझी वस्तुस्थिती खरं आहे. खाऊन झोपणार. हो. आणि तुम्ही म्हणणार की तू महाराज तू आता नाही खाऊ माझ्या वस्तू नाव घ्या दुसऱ्याचं घेण्यापेक्षा काय तुम्ही पाहणं बुवा वारडा महाराष्ट्राच्या बाहेर कीर्तन याचे नाम घेणे वाची पांगू बाबा अंगे कर्मे केला याच्यावर निघलो आपण. सत्कर्म करायचं म्हणलं की त्याला चालणारच नाही. मने विकल्प मनात सतत विकल्प भरलेली. माऊलीने उदाहरण लय गोड दिलं मला त्याच्या मनानं. अरे 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 उदाहरण असं दिले माऊलीने की यथार्थ उदाहरण आहे ना आपल्या सगळे कळलं असं. आडवीचा अवघडा कोहा जैसा गावाच्या बाजूल पाणी नसलेला वाडा नाही आड कोरडा कोरडा वाडा नाही कोरडा आड कोरडा काय असतं. आता माऊलीने कुठं पाहिला होता काय माहित बना चालते काय माहित तिकडे होता तू आपला पाहिला त्याचा पाहिला असं ऐका ऐका काय नाही म्हणजे माणसं नाही पण म्हणलो पुन्हा त्याच्यावर नसाल नाही आड होता तिथं आपला तो म्हणजे पुढच्या कोविड तंतोतंत तो हार जुळत होता. ते लक्ष द्यायचे हाडाचे सांगितले विहिरीचे सांगितले कसे तयार म्हणजे काढती वळी वरून काय असते त्याच्या म्हणजे कोणी गिरे दिवस गेले नाही म्हणून सगळे जाळी झालेली काटी कुटी आहे का नाही. आतून नुसती हाडी आणि आत काय पडलेली अरे कोणी आणून काही अरे आहे का नाही. अशुचित येणे पाळे सफाई येतो. तो जसा आतूनही अशुद्ध आणि बाहेरूनही तो विहीर काय राहते आज पाणी नाही. कोणी काही आणलं खरकट त्याच्यात फेकलं काय काय नाही याचा विचारच नाही. आणि बाहेर काय नुसतं कांटवडे त्याने अशुचित येणे पाळे कसे याची अपवित्रता आतून बाहेरून सारखी राहते. बाहेरूनही अपवित्र आणि आतूनही खात असतानाही तो कशाचा विचार करत नाही. कशाप्रमाणे जैसे पोटा लागी सुने उघडे झाकले न म्हणे तैसे आपले परावे नेणे द्रव्या लागी. धनाविषय जैसे पोटा लागी सुने उघडे झाकले न म्हणे. पोट भरायसाठी कुत्र उघडे का झाकलेले पाहत आहे का. एक कुत्र पात्र खावला दुसरा म्हणला अरे सकाळपासून पडली तिथं उघडी खाऊ नको असं होते का कधी. पोटा लागी सुने उघडे झाकले न म्हणे कोणताच विचार नाही. फक्त कुत्र्याला एक माहित राहतं काय करायचं पोट भरायचं. तसं धन मिळायला की कोणताच विचार करत नाही. तैसे आपुले परावे न म्हणे द्रव्या लागी. आपलं हे का दुसऱ्याचे फक्त त्याचा उद्देश एकच की मिळालं पाहिजे. मग पुढच्याचं नुकसान होऊन मिळते का पुढच्याचं का जीवन उद्ध्वस्त होऊन मिळते काहीच संबंध नाही. फक्त आपल्याला काय मिळालं पाहिजे धन मिळालं पाहिजे. काय माणूस काय पवित्र लोक सांसारिक करतात ते परमार्थाशी संबंध नाही. पण रुपया कोणाचा शिल्लकचा घेणार असे संसारात लोक आहेत महाराज पवित्र आहेत ते महाराज लोकांपेक्षा आमच्यापेक्षा मी पवित्र येतं. कशामुळे पवित्र म्हणून मी आरोप नाही. महाराज रुपया कोणाचा शिल्लक घेणार नाही ना. आमचं फक्त दुसऱ्याच्या कशावर ध्यान असतं. कोणी पाया पडायला की पाया पडण्याकडे ध्यानच नाही खुशाला घालतो का नाही
बाबा लक्षात आलं? याच्यावर लक्ष असतं. द्रव्या लागी आपले परावे नेणे, द्रव्या लागी धना करता तो कोणताही विचार करत नाही. हिरो आहे का म्हणजे सज्जन माणूस आहे. हिरो सांगायचं नाही मला, सज्जन माणूस आहे तो, पण आहे तो म्हणजे खलनायकाची भूमिका करतो तो मराठीमध्ये. खूप काय त्याचं नाव आठवण त्यानं आता आळंदी ते पंढरपूर वडाचे झाडं लावायचा संकल्प सुरू केला. 17-18 हजार झाडं लावली. मला आठवणार नाही पण त्याचं अशी एक इच्छा आहे वडाचे लावायची मुद्दा. तेव्हा म्हणे आळंदी ते पंढरपूर वारकर याला चप्पलची गरज नाही पडली पाहिजे असा संकल्प आहे त्याचा, की वडाचे झाडं एका ठेवतात आणि सगळी पूर्ण तिथपर्यंत सावली काय झाली पाहिजे, राहिली पाहिजे असं असा संकल्प आहे. आता रोड झालाय मोठा, अशी संकल्प आहे चांगला आहे म्हणून मी सांगते. त्यांनी सांगितलं पिक्चर मध्ये पाहिलं तर ते लोक शिवाय देतात गुडियाचं काम करतोय सांगण्यात म्हणून, पण त्याची मुलाखत मी ऐकली. मुलाखत ऐकली. त्यांनी सांगितलं एकदा म्हणे मी गाडीत बसलो, आई सोबत होती म्हणे, आम्हाला कुठेतरी जायचं होतं आणि 10 मिनिटाची शूटिंग होती म्हणे. खूप लोकांचा पैसा मिळतो. उतरलो म्हणे मी, आई म्हणलं आई पैसे 10 मिनिटात ते शूटिंग केलं, स्टेजवर गेलो म्हणे, शूटिंग झाली 10-15-20 मिनिटात काम झालं म्हणे आणि वापस आलो तर मला 1 लाख रुपये मिळाले म्हणे. तेवढे याची शूटिंगचे 15-15 मिनिटाचे 1 लाख रुपये मिळाले. मी आणले पैशाचं बंडल टाकलं म्हणे. आई म्हणे काय करतो आले पैसे म्हणे तिथं म्हणे म्हणजे कामाचे येतं म्हणजे काय काम केलं तू म्हणे तुला नाही करायचं ते म्हणजे इतक्या लवकर काम झालं म्हणे. ना जास्त म्हणजे थोडं बोललो म्हणे असं पैसे म्हणे आता एवढ्या वेळेचे पैसे का हो की म्हणे काय मूर्ख आहे तू पैसे देणारा. इकडे दिवसभर म्हणे शेतकरी काम करायले 300-500 मिळाले तर तुला 10 मिनिटाचे लाख रुपये दिले, काय मूर्ख आहे काम करणारा ती आई म्हणली. म्हणजे तिला ते सहन झालं नाही. तिनं सांगितलं बाळा तुला जर एवढ्या वेळेचे एवढ्याने पैसे बंडल मिळत असतील तर गरीबाची सेवा कर. गरीबाची काय कर तू सेवा कर. माझ्या काय म्हणतात त्याला कोंबाची लवलव सांगे भूमीचे नाना आचार गौरव. मग त्या महात्म्यानं ते पुढे आता हे कार्य असं सुरू केलंय. पण मला काय म्हणायचंय मग तुकोबराय म्हणतात, तुकोबराय सुद्धा प्रमाणे चाकरी वाचून घेणे अनुचित वेतन. आपण केलेल्या चाकरी जर केली नसेल, आपल्याकडून काही सेवा म्हणजे परमार्थिक डोक्यात आणायची नाही, आपल्याकडून त्याची काही सेवा कोणताही विचार नाही, तसा परस्त्री करता जो कोणताही विचार करत नाही. कर्माचा वेळ चुके का नित्य नैमित्तिक ठाके ते दयान दुःख जीवा माझे. कर्माचा वेळ चुके आपण जे नित्य कर्म आहे आपलं, आंघोळीची वेळ आहे का नाही, देवपूजेची वेळ आहे, तुळशी पाणी घालायची वेळ आहे. मला काय असतंय एखाद्या वेळेला ती वेळ चुकती. कधी कधी एखाद्या वेळेस प्रवासात दुपार आंघोळ करावं लागते, नाही तर मग संध्याकाळी करावं लागते. असं होत नाही. आपण आता जर मला इकडं आपण गेलो आमच्या प्रवासाला अयोध्या काशी वगैरे तिकडे लांब 2-2 दिवस ट्रेन मध्ये चालतात आणि मग कधी कधी 2 दिवस गाडीत मग आंघोळच नाही. चुकत नाही का? चुकू द्या ना माऊली म्हणतात. पण कर्माचा वेळ चुकला किंवा नित्य कर्म नैमित्तिक कर्म एखाद्या वेळेस बंद राहिलं, आपला नियम जेवढा असतो तेवढा झाला नाही, तर असं झाल्यानंतर ज्याच्यात आतमध्ये दुःख होत नाही, याचा अर्थ वेळ चुकला तर सज्जन माणसाला काय होतं, ज्ञानाला दुःख होतं. दिवसभर म्हणत राहणार काय रावा, आंघोळ नाही, गण नाही, तर कर्म नाही राव, काय जेवण जेवण्याची इच्छा होईना, आज काय नाही आंघोळ नाही, दुःख होतं का नाही, इलाजाने ते राहावं लागायला, पण त्याचं काय व्हायला दुःख. पण या अज्ञानाला त्याचं दुःख होत नित्य नैमित्तिक कर्म चुकल्या गेलं तर त्याचं काय होत नाही, दुःख होत नाही. पापी दोन्ही सुगो पुण्याविषयी आतीने लागू दयाची अमनी विकल्पाचा पापी दोन्ही सुगो पाप करण्याविषयी दोन्ही सुख झालेला आहे. सुख म्हणजे पण पाप करायचं त्याला काही वाटत नाही, पुण्याविषयी आतीने लागू. बापूराव महाराज म्हणते कोटग्या लाज नाही, कालचा कोटगा आज. आणि त्या पुण्याविषयी निलागू म्हणजे लाग नसल्याला, गरज नसल्याला, पुण्य कमवायची काही गरज नाही म्हणलं. दयाची मनी वेगू विकल्पाचा, आणि ज्याच्या मनात सतत वेगच राहतो कशाचा, विकल्प, वाईट विचार वाईट विचार वाईट विचार वाईट विचार. तो जाण निखळा अज्ञानाचा पुतळा, जो बांधून अशी डोळा वित्ताशे ते, तो जाण निखळा अज्ञानाचा पुतळा, तो 100% अज्ञानाचा मूर्तिमंत काय आहे, पुतळा आहे असं तू समज.
जो कोण त्याचं पुन्हा एक लक्षण सांगतात, जो बांधोनी असे डोळा वित्तास शेते, वित्तास शेते जो डोळा बांधोनी असो, ज्याचं धनावर मानावर बऱ्याच अशा गोष्टीवर ज्याचं काय असतं डोळाच ठेवलेला असतो. असा बोलत असताना मुखे बोले ब्रह्मज्ञान मनी धन आणि मान ऐशी याची करिता सेवा काय सुख होय जीवा. तुकोबराय म्हणतात मुखे बोले ब्रह्मज्ञान. तुकोबरायचे एक तुकोबराय म्हणतात दाने कापे हात नावडे ते विषयी मात, कधी चावटीचे बोल हिंग क्षीर मिथ्या बोल. कधी चावटीचे बोल, कधी बोली. त्याला तुकोबराय नुसतं बोलणं नाही म्हणलं, चावटीचे बोल म्हणले, है का नाही. म्हणजे कथी म्हणजे सांगी. लोकल कीर्तन आपण सांगतो जाते हो दान करा, म्हणजे इतकंच म्हणणार, पुढचं नाही म्हणणार. आपल्या फायद्याचं तितकंच काढून तितकंच मांडायचं. बरोबर दाते हो दान करा, येते एकशित दिधल्या अन्न होय कोटी कुळाचे उद्धरण. बरोबर आहे का नाही. म्हणजे सप्ताह झाला आळंदी की महाराजांनी संतांनी वर्णन केले, येथे एक शीत दिधल्या आणि तुमच्या कोट्यावधी कुळाचा पंगत द्या. महाराज तुमची पंगत कधी आहे? कधीच आवडीचे बोल आमचे फक्त काय येत बोल येत. दाने कापे हात, दान देण्याचा असेल तर हात काय होतो थर 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 कापतो. दाने कापे हात नाही, नावडीची दान करण्याची गोष्ट त्याला आवडत नाही, फक्त लोकांकडून घ्या पुरतं कधी काय तुकोबरायांनी वर्णन केलंय नाही का नाही. कधीच आवडीचे बोल काय अशा प्रकारे दुसऱ्याच्या धनावर वगैरे काय असतो फक्त त्याचा तो चुकून राहतो. आणि स्वार्थी आळू माळे तो धैर्यापासून चळे जसे तृणबीज ढळे मुंगी नाही. एखाद्याला संकल्प केला धैर्यानं, आता आपल्याला नाही करायचं, थोडासा स्वार्थ झाला की धैर्य जाणार त्याचा निघून केलेला संकल्प किती उदाहरण कोणाकडे सांगतो. थोडासा स्वार्थ असला की आपल्या केलेल्या निश्चयापासून काय होणार टळून जाणार. किती थोडस महाराज किती सामान्य संकल्प असतात, म्हणजे सामान्य धैर्य असतं त्याचं. जैसे तृणबीज ढळे मुंगी याचे, जसं एखादी गवताची गाडी असली मुंगी चालली तरी हलती, मुंगीच खेटून चालली अशी गवताच्या गाडी मुंगी जर वाढल्या जर खेटून चालली तर ती काळी मुंगीनं सुद्धा काय होते हलते. तसे थोडासा लाभ झाला की केलेला संकल्प केला, थोडसा भजे मिळाले की कांदा खाल्ल्याचं सोडून घ्या. उदाहरण थोडस सांगायचं म्हणलं नाही का नाही. एवढसा लाभ झाला की त्याला काय होतंय पुढं, त्याला काय होतंय तृणबीज ढळे मुंगी याचे पाऊस उतरी असावी तैसे थिलर कालावी ऐसा भयाचे नावे गजबज येतो. महाराज चिखलाचं पाणी साचलेलं असतं ते काय असतं बऱ्या त्याची गाळ असतो खाली, पण गाळ काय झालेला असतो खाली बसलेला मनुष्य नितळ पाणी दिसतं, पण त्या डावात का पाय पडला की लगेच तो खालचा गाळ काय होतो वर येतो, असं लगेच तो कालावल्या जातो. असा सगळ्या पाण्यात तो गाळ काय होतो कालावल्या जातो. तसं भीती नाही आली पुढं घेऊ येतो का काय, पुढे घेऊ येतो का काय, तसं त्या चिखलासारखा असा कालवलेलाच राहतो, स्थिर कधीच नाही, त्या शांत पाण्यासारखा कधीच नाही. आता पुढं कसं मग पुढं कसं होईल, मग पुढं कसं होईल. आता असं केलं तर महाराज आपल्याला परिस्थिती दुःख देत नाही, वाईट परिस्थिती दुःख देत नाही, वाईट परिस्थितीची भीतीनच आपण जीवनभर जगायलो. आपल्याला प्रतिकूल परिस्थिती नाही भीती दुःख द्यायची, प्रतिकूल परिस्थितीच येणारी भीती, येणार एका परिस्थिती माहितीच नाही. आपण नेहमी म्हणत राहतो ना महाराज, नेहमी म्हणत राहतो माणसामध्ये, महाराज म्हातारपणी दुःख नाही आलं तर ₹1,00,000-2,00,000 माणसाचं कोण कोणाचं आहे, कोण कोणाचं आहे, कोण कोणाचं महाराज येणार नाही असं ये नाही, आणि येईल कशाहून कशाहून जसं तसं ज्यावेळेस त्यावेळेस जिथलं तिथं आहे का नाही. ज्या वेळेस जैशी वेळ पडेल
घरूनच काय विचार करायचा त्या गोष्टीचा. असंही होईल, असं होईल नाही तर कसंही होईल. विचार करिता वाया जाय काळ घटिक येते मूळ फजी. आज विचार करताना वेळ आपला काय होणार आहे, फुकट वाया जाणार आहे. जसं पुढचं पुढं हे का नाही, फक्त त्या चिखलासारखा भीतीनं काय राहतो सगळा असा गजबजलेला राहतो. पुढेही माऊली ज्ञानोबरांनी त्याचे बरेचसे वर्णन केलेले आहेत, साक्षाने सांगितलेले आहेत. त्याचा विचार उद्याला पुढे कुंडली करू द्या विठ्ठल श्री ज्ञानदेव.